आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो। कृपया ध्यान दीजिए, मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 1205 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है। इस गाड़ी से पधारे यात्रियों का यहाँ हम हार्दिक स्वागत करते हैं। May I have your attention please? Train number 5052 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस has arrived on प्लेटफॉर्म नंबर 5। इवन 6 नंबरला पुढे मध्ये चढतंय ना तरी नंतर करत नाही म्हटलं नंबर ती लीड झाले का असे नंबर इवन रे 7 नंबर
निकालना पड़ेगा फोटो फोटो भाई लेना पड़ेगा बंद है गाड़ी तो बहुत ही ना पड़े हो 5 मिनट पड़े बहुत ही का 200 का मेरा नाम मतलब कोई रिएक्शन नहीं ज़्यादा कम तो ये कोई रेट फिक्स है क्या? हाँ यहाँ पे रेट फिक्स है। बनाएंगे क्या? तरफ यही कर दो। ये डायरेक्ट क्या भाई देख रहा हूँ ये कितना खत्म हो जाएगा। अभी डालो पानी में अभी गल जाएगा। अगर पानी से कुछ नहीं बचा नमस्कार मंडळी, आपल्या मालवण सिरीजमधल्या या चौथ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत। सध्या आपण मालवण जवळील बीचेस आणि इतर पर्यटनाची ठिकाणे पाहत आहोत।
तर आज आपण पाहणार आहोत मालवणच्याच बाजूला असणारा तोंडवली तळाशीलचा अत्यंत सुंदर असा समुद्र किनारा आणि इथला डोळे दिपवून टाकणारा निसर्ग। आम्ही सकाळीच मालवणमध्ये थोडा वेळ घालवून तोंडवलीला जायला निघालो। मालवण ते तोंडवली हे साधारण 18 किलोमीटरचे अंतर आहे, पण हा रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे। वाटेत 2 सुंदर पूल लागतात, एक म्हणजे कोळंब खाडीवरचा पूल आणि दुसरा गड नदीवरचा प्रसिद्ध कालावलचा पूल। प्रत्येकाने आवर्जून या दोन्ही पुलांवर थांबून चहूबाजूचा निसर्ग न्याहाळलाच पाहिजे। पूल क्रॉस केला की लगेच कोळंब गाव लागते आणि गावामध्ये पालखी येणार असल्याने संपूर्ण गाव गुढ्या तोरणांनी सजले होते। थोडे पुढे गेले की लागतो तो गड नदीवरचा कालावलचा पूल। गड नदीच्या किनाऱ्यावरचे हे कौलारू घरांचे गाव अतिशय देखणे दिसत होते। पुढे तोंडवली गावाचा फाटा लागतो, तिथून पुढे आपल्याला डावीकडे वळावे लागते। इथून पुढे 2 ते 3 किलोमीटर हे असे गवताचे माळरान लागते। थोडे पुढे गेले की एका वळणावर आपल्याला अचानक अथांग समुद्राचे विराट दृश्य दिसते। पुढे आपल्याला जमिनीचा एकदम निमुळता पट्टा लागतो, ज्याच्या डाव्या बाजूला गड नदी, उजव्या बाजूला समुद्र आणि मधल्या या सुरूच्या बनातून आपण प्रवास करत असतो। आणि पुढे चालू होते ते तोंडवली गाव। आता दुपारची वेळ झाली होती आणि आम्हाला आजच्या मुक्कामासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी छानसे हॉटेल शोधायचे होते। आम्ही गाडी एका ठिकाणी लावली आणि बीचच्या बाजूबाजूने असलेल्या हॉटेल्समध्ये चौकशी चालू केली। दोन 3 ठिकाणी चौकशी केल्यानंतर आम्ही हे समुद्राला लागूनच असलेले गुरुकृपा बीच रिसॉर्ट निवडले। सगळे सामान रूम मध्ये ठेवले आणि पहिल्यांदा जेवणाची ऑर्डर दिली। व्हेज आणि नॉन व्हेज आज दोन्ही टेस्ट करायचं ठरवलंय। सो व्हेज मध्ये मस्त छान ऑप्शन्स आहे। गोडामध्ये खीर आहे, सोलकढी आहे, कोबीची भाजी। नॉन व्हेज मध्ये तर मस्तपैकी छान सुरमई फ्राय आहे, रस्सा आहे, सोलकढी, भात आणि पोळी। आमच्या बरोबर या रिसॉर्टमध्ये राहायला असलेल्या कोल्हापूरच्या शर्मा कुटुंबाने कराओकेचा संपूर्ण सेटच आणला होता आणि मस्त मैफिल जमली होती। स्वराला आणि वरदला वाळूत खेळायला नवीन मित्र मिळाले होते आणि त्यांची पण एक वेगळीच मैफिल जमली होती। दुपारी पोटभर जेवण झालं आणि आता 1 तास विश्रांती करून या सुरूच्या बनात समुद्राच्या बाजूला बसून मस्त गरमागरम चहाचा अनुभव घेतो। या मंडळी चहा प्यायला। नंतर 1 तासभर आराम करून आम्ही निघालो ते तळाशीलच्या संगम पॉइंट जवळ। जमिनीचा हा जो निमुळता पट्टा समुद्रात तयार झाला आहे त्यात सुरुवातीला लागते ते तोंडवली गाव, जिथे आम्ही राहिलो आहे, आणि पुढे शेवटी लागते ते तळाशील गाव, तळाशील बीच आणि गड नदी आणि समुद्राचा संगम। तोंडवलीतून पुढे तळाशीलकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला छान निसर्गाचा व्ह्यू पाहता येतो। इथे दोन्ही बाजूला भरपूर रिसॉर्ट उपलब्ध आहेत। गुगल मॅपवर झूम करून आपण त्याचे रिव्ह्यूज पाहून
ते बुक करू शकतो. संगम पॉइंटच्या साधारण 1 किलोमीटर अलीकडे पर्यंतच आपण गाडी घेऊन जाऊ शकतो आणि तिथून पुढे बीचवरून चालत आपल्याला पुढे जावे लागते. किनाऱ्यावर इथे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यासाठी म्हणून हे जाळे बसवलेले दिसले. कासवांच्या मादींनी घातलेल्या अंड्यांची हेळसांड होऊ नये म्हणून वन खाते आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातल्या अनेक किनाऱ्यांवर हे असे अंडी उबवणी केंद्र उभारले जाते. ह्याच संदर्भातील वेळास कासव महोत्सवाचा डिटेल्ड व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे आणि तो तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. सूर्य अस्ताला चालला होता आणि आम्ही या स्वच्छ रेतीतून आणि फेसाळणाऱ्या लाटांमधून तळाशीलच्या संगम पॉइंटला चाललो होतो. साधारण 10 मिनिटे त्या वाळूतून चालत गेल्यावर आम्ही तळाशील बीच आणि गड नदीच्या संगमाला पोहोचलो आणि तिथून जी दृश्य आम्हाला पाहायला मिळाली ती एकदम अप्रतिम. तळाशीलच्या पुढे गड नदीच्या पहिल्या तीरावर सर्जेकोट बंदर आणि सर्जेकोट किल्ला पाहायला मिळतो. बंदरावर सगळ्या होड्या शाळा भरल्यासारख्या उभ्या होत्या. कोकणात फिरत असताना हे असे नवनवीन सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत असते. फक्त त्यातले सौंदर्य आपल्याला शोधता आले पाहिजे. तळाशीलला इथून सर्जेकोट बंदरातून सुद्धा बोटीने येता येते आणि सर्जेकोट बंदरातून वेगवेगळे पॉइंट्स दाखवण्यासाठी सुद्धा बोट सफर उपलब्ध असते. हे जे समुद्राच्या मध्यभागी एक छोटेसे बेट दिसतंय ते आहे शिंपला पॉइंट. अतिशय सुंदर असा हा खडकांचा छोटासा भाग आहे जिथे आपण बोटीने जाऊ शकतो. इथले पाणी अगदी नितळ आणि स्वच्छ आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तिथे जाता येते. इथून बऱ्याचदा डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते. सर्जेकोट बंदरातून इथे येण्यासाठी बोट मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्र, तोंडवली तळाशील गावाचा समुद्राच्या आत आलेला भाग आणि पलीकडे गड नदी, त्याच्याही पलीकडे कोकणचा सुंदर निसर्ग, सर्जेकोट बंदर, सर्जेकोट किल्ला आणि अस्ताला चाललेला सूर्य, यामुळे या संपूर्ण पटलावर एक अतिशय सुंदर चित्र पाहायला मिळत होते. स्वरा आणि वरद या आमच्या दोन्ही सिव्हिल इंजिनियर्सनी तोपर्यंत बीचवर नेहमीप्रमाणे एक मस्त किल्ला केला होता. वरदने गडाला जाण्यासाठी म्हणून एक भुयारी मार्ग तयार केलाय आणि हा इथे यांचा भुईकोट किल्ला तयार झालाय. आजच्या या निसर्गरम्य सकाळी आपण आता उभे आहोत ते तोंडवली या गावच्या समुद्रकिनारी. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे. ही सुंदर पांढऱ्या रंगाची रेती आहे आणि समोरच्या बाजूला सुंदर सुरूचं बन, तोंडवली गाव आणि पलीकडं गड नदी आहे. त्या गड नदीच्या पलीकडे आपण सुंदर असा सह्याद्रीचा व्ह्यू पाहू शकतो. संध्याकाळचा समुद्र आणि सकाळचा समुद्र यांचा अनुभव खूप वेगळा असतो. सकाळी स्वच्छ सूर्यकिरणे समुद्राच्या लाटांवर पडून लाटांना एक वेगळी चमक येत असते.
आमच्या सोबत रिसॉर्टमध्ये राहायला असलेल्या धनश्री शर्माताईंनी बीचवरच्या वाळूत एक सुंदर कलाकृती काढली. तासभर आम्ही बीचवर मस्त धमाल केली. आज आपल्या नाश्त्याला मस्त गरमागरम खोबरं कोथिंबीर पेरून मस्त पोहे आहेत. चला बघूया. मस्त. नाश्ता करून आम्ही निघालो गड नदीमधील पानखोल जुवा बेट पाहायला. आमच्या रिसॉर्टचे मालक विनोद पाटील यांनी त्यांची स्वतःची बोट काढली आणि आम्हाला जुवा बेटावर घेऊन गेले. आहे की नाही गंमत? कालावलच्या खाडीत गड नदी पात्रात असलेले हे बेट खूप सुंदर आहे. साधारण 150 लोक या बेटावर राहतात. याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही बनवला आहेच, तो सुद्धा नक्की पहा. पानखोल जुवा या बेटाची सफर करून आल्यावर विनोद दादांनी आम्हाला नारळाच्या झाडावर चढून मस्तपैकी फ्रेश शहाळे काढून दिले. मालवणामधल्या या तोंडवळी आणि तळाशील समुद्र किनाऱ्याजवळ आपल्याला राहण्याचे खाण्याचे मस्त पर्याय उपलब्ध आहेत. सी फेसिंग रेस्टॉरंट्स आणि होमस्टेज खूप रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे तिथे. आणि इथलं जेवण अगदीच खूप टेस्टी, म्हणजे अगदी टिपिकल मालवणी स्टाईलचं आपल्याला मिळतं. त्यामुळे मजा येते. आता वेळ झाली होती परतीचा प्रवास सुरू करण्याची. 4 दिवस आम्ही मालवण परिसरात मनसोक्त फिरलो, निसर्गाचा छान अनुभव घेतला, अनेक लोकांना भेटलो, कोकणी पाहुणचाराचा आस्वाद घेतला. हे सर्व आम्ही 5 एपिसोडमधून तुमच्या समोर मांडत आहोत. मालवण सिरीजमधील बाकीचे एपिसोड्स तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळत राहील. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.